हर्षवर्धन पाटील भाजपला धक्का देण्याची शक्यता. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांचा मुंबईतील भेटीचा व्हिडिओ समोर, तर आज पुण्यातही दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती. शरद पवारांसोबत राजकीय चर्चा नाही, मी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा आग्रह. इंदापूरबाबत फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघतोय. भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटील आमच्या सोबतच राहतील. भाजप मजबूत. येत्या काळात भाजपात अनेक प्रवेश होणार. देवेंद्र फडणवीसांचा दावा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर विवेक कोल्हे आणि शरद पवारांचा एकाच गाडीतून प्रवास. विवेक कोल्हे पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ उद्या मवियाचा मालवण बंद. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आंदोलन करणार. जयंत पाटील सहभागी होणार. शिवरायांचा पुतळा कोसळणं ही अतिशय दुःखद घटना. त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन. तर पुतळा राज्य सरकारने नाही, नौदलाने बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलतंय. महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान. महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा. सतेज पाटलांचा हल्लाबोल. पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल. शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक विधान. शालेय शिक्षण मंत्री निर्लज्ज. इतका निर्लज्जपणा आधी कधी दिसला नव्हता. आदित्य ठाकरेंची दीपक केसरकरांवर टीका. मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय फोडल्याचं प्रकरण. ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल. खालच्या दर्जाचे आरोप केल्याबाबत अद्दल भोगावी लागेल. कायदेशीर कारवाई करणारच. अंजली दमानियांकडून अजित पवार गट सूरज चव्हाणांना मानहानीची नोटीस. नोटीस मिळाल्यावर कायदेशीर उत्तर देणार. मी वक्तव्यावर ठाम. कुठेही चुकीचं बोललो नाही, त्यामुळे माफी मागणार नाही. दमानियांच्या नोटीसवर सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया. 2.5 वर्षांआधी पापाची हंडी फोडली. विधानसभेची हंडीही महायुतीच फोडणार. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांना विश्वास. राज्यभरात दहीहंडीचा मोठा उत्साह. मुंबई, ठाणे, पुण्यात दहीहंड्यांना लाखोंचं पारितोषिक. गोविंदा पथकांमध्ये चुरस. मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार. गोविंदांच्या दहीहंडीला सेलिब्रिटी तडका. प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी कलाकारांचा डान्स. मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमाचं जोरदार आयोजन. नाशिकमध्ये गोदावरी नदीचं पाणी ओसरायला सुरुवात. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी ओसरलं. गंगापूर धरणातून विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता. जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड. 1 डिसेंबर रोजी कारभार सांभाळणार.